हॅलो नमस्कार. माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत काकडीचे थालीपीठ. तर आता इथे मी 2 मोठ्या काकड्या घेतल्या आहेत. आता या काकड्या आपण किसून घेऊया. काकडी किसून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये 2 चमचे मिरचीची पेस्ट घालूया. मिरचीची पेस्ट घातल्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचा हळद घालूया. अर्धा चमचा हिंग घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आता इथे मी अर्धा बाउल गव्हाचे पीठ घेतले आहे ते आपण घालूया. गव्हाचे पीठ घातल्यानंतर आता आपण यामध्ये 5 ते 6 चमचे तांदळाचे पीठ घालूया. तांदळाचे पीठ घातल्यानंतर आता आपण इथे 2 चमचे बेसनचे पीठ घालूया. आता इथे आपण थोडासा ओवा घालूया आणि 1 चमचा धने जिरे पावडर घालूया. अर्धा चमचा साखर घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. आता हे सगळे मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया. आता हे मिश्रण एकत्रित करताना इथे मी काकडी 5 मिनिट किसून ठेवली होती. आता काकडीचे थालीपीठ करताना आपण जास्त पाण्याचा वापर करू नये, त्यामुळे काकडी किसून 5 मिनिट ठेवावी. आता आपले इथे मिश्रण एकत्रित छान मिक्स झाले आहे. आता आपण एका गरम तव्यावरती हाताला थोडेसे पाणी लावून आता हे मिश्रण आपण एकसारखे गोल आकारात पसरवून घेऊया. तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही पसरवा, म्हणजे जाड किंवा पातळ. जर पीठ हाताला चिकटत असेल तर हाताला थोडेसे पाणी लावून हे गोल तुम्ही पसरवू शकता. आता आपण थोडेसे तेल पसरवून याला छान भाजून घेऊया.
अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला छान भाजून घेऊया. आता अशा पद्धतीने आपण सगळे काकडीचे थालीपीठ करून घेऊया. आता आपले मस्त काकडीचे थालीपीठ तयार झाले आहेत. ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.